सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील शेतकरी प्रदीप हरिदास सरवळे यांनी शेतीत योग्य नियोजन, मेहनत आणि संयम यांच्या जोरावर यशस्वी शेतीचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी सन 2000 मध्ये केवळ 1 एकर क्षेत्रात लिंबूबागेची लागवड केली होती. आज तब्बल 26 वर्षांनंतरही ही बाग त्यांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न देत आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी जमिनीची योग्य मशागत करून दर्जेदार रोपांची निवड केली. लिंबू बागेची लागवड करताना त्यांनी अंतर, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष दिले. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून पाण्याची बचत केली आणि झाडांची वाढ चांगली ठेवली. आपलं नाव काय आणि हे लिंबूच्या बागेच्या संदर्भात काय सांगाल? माझं नाव प्रदीप हरिदास सरवळे, राहणार अंकोली. लिंबू अतिशय चांगल्या प्रकारचं फळ आहे. जास्तीत जास्त उत्पन्न देणारं पीक आहे आणि 12 महिने चालणारं हे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अतिशय उपयुक्त असं पीक आहे. त्यामुळे बाकीच्या पिकापेक्षा लिंबू हे परवडणारे पीक आहे. खर्च कमी आणि उत्पन्न ज्यादा. बाकीच्या कुठल्याही पिकापेक्षा लिंबू कुठल्याही पिकाला ऐकत नाही. फवारणी नाही, खर्च नाही जास्त. त्यामुळे लिंबाचं मार्केट चांगलं मिळते आणि पैसे पण चांगले होतात शेतकऱ्याला. किती बाय कितीवर लागण आमचे 16 बाय 16 वर आहे. आमची ही बाग 2000 सालाला लावलेली आहे आणि आता 27 वर्ष झाली त्या बागेला आणि वार्षिक उत्पन्न 3-3.5 लाख रुपये होतात. उन्हाळ्यात मार्केट चांगले मिळते. ह्या याचा तोडा चालू झाला किती दिवस चालतो? 12 महिने हे पीक देणार झाड आहे. लिंबू 12 महिने उत्पन्न देते. उन्हाळ्यात मार्केट जास्त असते, पण इतर वेळेस सुद्धा चांगलाच भाव मिळतो, तसं कमी मिळत नाही. मार्केट 12 महिने असल्यामुळं लिंबू परवडते. एकंदरीत खर्च किती असतो तरी वर्षभर? खर्च साधारण एक 25-30 हजार रुपये जास्तीत जास्त. गावखात फक्त टाकला तरी चालतो. वरखताची काय आवश्यकता नाही. फवारे 1-2 केल्या तरी चालतात पावसाळ्यात फक्त. बाकी इतर वेळेस काही नाही. उन्हाळ्यात कसं भाव? उन्हाळ्यात आता आहे 90-100 रुपये रेट आहे, सध्या चालू आहे. किती फायदा होईल तरी? तरी आता उत्पन्न कमी आहे उन्हाळ्यामध्ये, तरी पण 1.5-2 लाख रुपये होतात. 1-2 महिन्यातच 2 लाख रुपये होतात.